हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सराव संचय 2.4 करणार आहोत. त्यामध्ये आपण डायरेक्ट दुसरा प्रश्न करणार आहोत. खालील वर्ग समीकरणे सूत्राचा वापर करून सोडवा. हा प्रश्न आपण सॉल्व करणार आहे. आज आपण सोडवणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न मी लिहून घेतो इथे काय. x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण आपल्याला सूत्राच्या सहाय्याने सोडवायचं. अतिशय सोपं आहे आणि परीक्षेमध्ये येते. हमखास येते, नेहमी येते आणि नेहमी असा येणारा प्रश्न आहे. x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. म्हणजे याची तुलना आपल्याला याच्याशी केली. आपल्याला एबीसीच्या किमती काढायच्या राहतात. थोडं व्यवस्थित करू. एबीसीच्या किमती काढायच्या राहतात. ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत. आता इथं जर पाहिलं या प्रश्नामध्ये ए ची किंमत इथं काही नसल्यामुळे ए ची किंमत 1 आहे. बी ची किंमत इथं काय आहे 6 आहे आणि सी ची किंमत इथं किती आहे इथे 5 आहे. मग ए ची किंमत इथं 1, बी ची किंमत 6 आणि सी ची किंमत 5 लिहिल्यानंतर आपण बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. बी वर्ग वजा 4ac. आता बी चा वर्ग म्हणजे आपल्याला इथं बी चा वर्ग म्हणजे बी च्या खाली आपण बी चा वर्ग घेऊ. इथे बाजूला नाही घेता. बी चा वर्ग म्हणजे इथे 6 चा वर्ग वजा 4 च्या जागी 4, ए च्या जागी 1 आणि सी च्या जागी आपल्याला इथं लिहावं लागेल 5. हा बी वर्ग वजा 4ac आपल्याला सूत्र आहे हे. त्याच्यामध्ये आपल्याला बी वर्ग मायनस 4ac ची किंमत आधीच काढणार आहेत आपण त्या सूत्राच्या आधीच. तर इथं बी चा वर्ग म्हणजे बी ची किंमत आपल्याला 6 आली. 6 चा वर्ग वजा 4 ला 4, ए ची किंमत काय इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह दिलं मी. काही नसते म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असते. ए ची किंमत आहे 1 गुणाकाराचं चिन्ह आणि सी ची किंमत किती आहे आपली 5. आपल्याला हे सोडवायचं आहे. 6 चा वर्ग 6 गुणिले 6 36 वजा 4 पंचे 20 1 न गुणाकार केला तर काहीही फरक पडत नाही. 36 वजा 20 आपलं उत्तर आलं 16. आता आपल्याला काय करायचं सूत्र लिहून, कारण आपल्याला हे सगळं सूत्राच्या सहाय्याने सोडवायचं आहे. तर आपण सूत्र लिहायचं आणि हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. याचं सूत्र आहे इथं x दिल्यामुळे आपल्याला x लिहायचं, y दिलं तर y लिहायचं, z दिलं तर z. मायनस बी प्लस मायनस बी वर्ग वजा 4ac आणि खाली 2a. हे आपलं सूत्र आहे. हे नेहमीच प्रत्येक वेळेस आपल्याला लिहायचं आहे. आता आपण काय करू, हे x बरोबर वजा b. वजा बी म्हणजे इथं बी ची किंमत किती आहे इथे 6 आहे. हे की नाही. वजा बी म्हणजे आपल्याला वजा 6 लिहावं लागेल. प्लस आणि मायनस सूत्रामध्ये जसं आहे तसं लिहायचं. बी वर्ग वजा 4ac याची आपण किंमत किती काढली ते पाहायचं. इथं आपण आधीच काढलेली याची हे की नाही बी वर्ग वजा 4ac. इथं काढण्यापेक्षा आपण आधीच काढलेली बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली आपल्याला 16. ती इथे मी वर्गमुळात 16 लिहून टाकतो. म्हणजे याची किंमत आपण आधीच काढली होती. त्याची किंमत जी आधीच आहे ती इथे लिहून टाकली. 2 च्या जागी 2, या 2 च्या जागी आणि ए च्या जागी किती आला इथं ए च्या जागी 1 आहे. x बरोबर हे वजा 6 जशाला तसे लिहिले प्लस मायनस हे 16 वर्गमुळात आहे म्हणजे हा 16 कशाचा वर्ग आहे 16 4 चा वर्ग आहे. म्हणजे हे वर्गमुळात 16 म्हणजेच आपले उत्तर 4 येईल. म्हणजे 4 चा वर्ग 16, 16 वर्गमुळात 16 म्हणजे 4. याचं उत्तर येते बे 1 बे. आता मी काय करणार आहे याला एकदा प्लस मध्ये लिहिणार आणि एकदा मायनस मध्ये. म्हणजे वजा 6 मी पहिले लिहून घेतले. इथं प्लस मायनस आहे याचाच अर्थ आहे एकदा प्लस मध्ये 4 लिहायचे, खालीचे 2 खाली आणि x बरोबर एकदा काय करायचे हे वजा 6 जशाला तसं लिहून हे -4 आपल्याला लिहायचे. म्हणजे एकदा आपण आणि खालचे 2 खाली. म्हणजे आपण काय केलं हे जशाला तसं लिहिलं. ठीक आहे. इथं 2 वेळेस लिहिलं
आणि इथं काय केलं, एकदा प्लस मध्ये लिहिलं आणि एकदा मायनस मध्ये, आणि उत्तर आपल्याला काढता येईल. आता याचं उत्तर केलं 1 वजा 1 मायनस आहे, 1 प्लस 1 वजाबाकीचा आहे, एक धनसंख्या आहे, एक ऋण संख्या आहे. एक धन ऋण राहिलं तर आपण वजाबाकी करतो, ही ऋण ही धन आहे. तर 6 मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली 2 येते. ठीक आहे, वजाबाकीची संख्या मोठी असल्यामुळे इथं वजाबाकीचं चिन्ह द्यावं. भागिले 2 वजा 6 आणि वजा 4 दोन्ही ऋण ऋण संख्या आहे, त्याच्यामुळे त्याची बेरीज होईल. वजाबाकीचं चिन्ह जसा तसं येईल आणि 2 बेच्या पाड्यात x बरोबर 2च्या पाड्यात 2 कितव्या नंबरला येतात? 1 नंबरला. एकच वजाबाकी असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येते. 2च्या पाड्यात 10 कितव्या नंबरला येतात? 5 नंबरला येतात. एकच वजाबाकी असल्यामुळे उत्तर वजाबाकीमध्ये येणार. मग लिहायचं x बरोबर वजा 1 वजा 5 ही समीकरणाची किंवा वर्ग समीकरणाची मुळे आहेत. काय लिहायचं? मुळे आहेत. ठीक आहे. या धड्यामध्ये आपल्याला मुळे आहेत लिहायचं. वर्ग समीकरणाची आपण मागच्या उकली आहेत असं लिहित होतो. आता इथे मुळे आहेत असं लिहायचं. व्हिडिओला लाईक करा जे पण आहेत तेवढे. चला दुसरा प्रश्न करतो आपण. लाईव्ह क्लासमध्ये आता लाईव्ह जेवढे पण आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा. चला पुढचा प्रश्न मी लिहून घेतो. सराव संच 2.4 मधला दुसरा प्रश्न. x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. आता हे सामान्य रूपातच असल्यामुळे याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही. उत्तर करताना आपल्याला x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून, म्हणजे त्याची तुलना आपल्याला याच्याशी करून आपल्याला उत्तर करायचं आहे. इथे a ची किंमत आणि b ची c ची किंमत काढायची आहे. a ची किंमत म्हणजे इथं काही नसल्यामुळं म्हणजे काय राहतं, इथं 1 असते, काही नाही म्हणजे 1 असते. इथं किती आहे? वजा 3. इथं किती आहे? वजा 2. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? b वर्ग वजा 4 ac ची किंमत काढायची. b वर्ग वजा 4 ac म्हणजे b चा वर्ग म्हणजे वजा 3 चा वर्ग वजा या 4 च्या जागी मी 4 लिहिली. इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. a ची किंमत किती? a ची किंमत 1 आहे. इथे काही नसतं म्हणजे गुणाकाराचे चिन्ह आहे. c ची किंमत किती आहे? वजा 2 आहे. ठीक आहे. ओके. काही डाऊट असेल तर विचारू शकता आता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? 3 चा वर्ग वजा 3 चा वर्ग जरी असला तरी प्लस मध्ये येतो. वजा 3 चा वर्ग असला वर्ग कधी पण प्लस मध्येच येणार. वजा पहा इथं इथं मायनस मायनस हे मायनस मायनस काय येणार? प्लस होणार. 2 वेळेस मायनस आहे म्हणजे उत्तर प्लस मध्ये येणार. 4 दोन्ही 8. याचं उत्तर किती आलं? 9 गुणिले 8 किती? 9 अधिक 8 किती येणार? 17. 9 अधिक 8 किती येणार? 17 येणार. व्हिडिओला लाईक करा जे पण लाईव्ह आहेत ते. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? सूत्र लिहायचं आणि सूत्राच्या सहाय्याने किमती काढायच्या आहेत. इथे आपण x आहे तर x लिहू, सूत्र लिहूत आपण वजा b प्लस मायनस वर्गमुळात b वर्ग वजा 4ac हे आपलं सूत्र आहे. ठीक आहे. सॉरी, त्याच्यानंतर 2 हे पण लिहायचं आहे. हे आपलं सूत्र आहे. हे आपल्याला नेहमी पाठच करायचं आहे सूत्र. हे सूत्र जसं तसं लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? x बरोबर वजाचं चिन्ह जसं तसं b ची किंमत किती आहे? वजा 3 आहे. म्हणजे हे आपल्याला वजाचं चिन्ह जसं तसं लिहून
बी ची किंमत आपल्याला फिक्स 2 स्टुडंट. ठीक आहे. चला, वजा वजा 3 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4 ची किंमत किती आहे इथं? 17 आहे. तर हे 17 बी वर्ग वजा 4 ही 17 किंमत आहे, ती 17 लिहूत आपण. 2 च्या जागी 2 गुणिले ए ची किंमत किती आहे आपल्याला? ए ची किंमत आहे 1. ए ची किंमत आपण 1 इथं जसाला तशी लिहू. त्याच्यानंतर आपण याला सॉल्व्ह करू. हे वजा वजा काय झाले? अधिक झाले. अधिकचे 3 झाले. हे जसाला तसे लिहू. प्लस मायनस हे झाले बी एक बी. त्याच्यानंतर काय करायचं? एक्स बरोबर इथं प्लस मध्ये लिहू 3 प्लस वर्गमुळात 17 छेद 2 एक्स बरोबर 3 वजा वर्गमुळात 17 छेद 2. आता हे वर्गमुळात 17 ची किंमत काही निघत नसल्यामुळं, बाहेर निघत नसल्यामुळं हे उत्तर इथंच संपलं आपलं. ठीक आहे. तर ही वर्ग समीकरणाची 2 मुळे आहेत. ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तुम्ही लिहायचं हे दोन्ही लिहून ही वर्ग समीकरणाची मुळे असं आपल्याला व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. चला. पुढचा प्रश्न पाहू. 1-2 मिनिटाची विश्रांती घेऊत आपण आणि पुढचा प्रश्न आपला जो 3रा नंबरचा आहे. 3 m चा वर्ग आहे अधिक 2 m वजा 7 बरोबर 0 हा आपला पुढचा प्रश्न आहे. ठीक आहे. तो आपण लगेच 2 मिनिटाच्या विश्रांतीने सुरुवात करू. व्हिडिओला लाईक करा. तुमचे डाऊट असतील तर ते सगळे तुम्हाला सविस्तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. कोणत्याही टॉपिक वरती सर्व टॉपिक आपण कव्हर करू तुमचे. एक 2 मिनिटाच्या विश्रांतीने वापस पुन्हा करू. पुढचा प्रश्न आहे आपला 3 m चा वर्ग अधिक 2 m वजा 7 बरोबर 0. 3 m चा वर्ग अधिक 2 m वजा 7 बरोबर 0 ची तुलना आपण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करूत आपण. ठीक आहे. याच्याशी करू. आपल्याला काय होणार? ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत भेटेल. ए ची किंमत किती आहे सांगू शकते का कोणी? जे लाईव्ह आहे त्याच्यापैकी? ठीक आहे. ए ची किंमत 3 आहे. बरोबर आहे. बी ची किंमत किती आहे? 2 बरोबर आहे. सी ची किंमत किती आहे? वजा 7 बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं? बी वर्ग वजा 4ac याची किंमत काढायची आपल्याला. बी चा वर्ग म्हणजे काय? बी म्हणजे इथं बी ची किंमत आहे 2. 2 चा वर्ग वजा 4 ची किंमत 4, ए ची किंमत आहे 3 आणि सी ची किंमत आहे वजा 7. ज्याच्या जागी त्याच्या किमती ठेवलेल्या आहेत आपण. आता आपल्याला काय करायचं? 2 चा वर्ग किती येते? 4 वजा 3 गुणिले 4 गुणिले 3 किती? 4 गुणिले 3 12 होतात. ह्या दोघांचा गुणाकार 12 आणि 12साठी 84. 12साठी 84 म्हणजे याचा पहिल्या दोघांचा गुणाकार करायचा, नंतर याच्याशी गुणाकार करायचा. सूरज हाय सर म्हणतायत. हॅलो सूरज. पण इथं 2 जागी मायनस मायनस असल्यामुळे इथं मायनस मायनस काय होते? प्लस होते. मायनस मायनस प्लस होते. 12साठी 84 या तिघांचा गुणाकार केला तर काय येणार आपल्याला? 84 येणार. आता आपण ह्या दोघांचा जर बेरीज केली तर ती येते 88. काही डाऊट्स असतील तर विचारू शकता.
व्हिडिओला लाईक करा आणि 10वीचे जेवढे पण मित्र आहेत त्यांना सांगा आपल्या मंडळींना. आता आपल्याला इथे एम असल्यामुळे इथे एक्स नाही लिहायची, एमची व्हॅल्यू काय कशी काढायची आपल्याला? सूत्र लिहायचं मायनस बी प्लस मायनस बी वर्ग वजा 4ac आणि 2a. मायनस बी म्हणजे काय येणार? मायनस बी ची किंमत किती आहे? 2 प्लस मायनस वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac म्हणजे याची किंमत किती आहे? 88. 2 च्या जागी 2, ए ची किंमत किती आहे? तर ए ची किंमत आहे 3. डाऊट्स आहेत का कोणाला? चला. पहा हे वर्गमुळाच्या बाहेर निघतं. वर्गमुळाच्या बाहेर निघते. आता याला कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला ते मी सांगतो. एकच मिनिट. याचे आपल्याला अवयव पाडायचे आहेत 88चे. 88चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. आता 88 समसंख्या असल्यामुळे याला 2 न भाग जातो. उत्तर येते 44. 44 ला पण समसंख्या असल्यामुळे 2 न भाग जातो. उत्तर येते 22. 22 पण समसंख्या असल्यामुळे याला पण 2 न भाग जातो. उत्तर येते 11. 11 ही मूळ संख्या असल्यामुळे 11ला 11 भाग जातो. उत्तर येते 1. आपण याला लिहून घेऊ. वर्गमुळात 88 बरोबर काय येणार? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 11. आता इथं जोडीनं बाहेर काय निघाले? हे 2 गुणिले 2 बाहेर निघाले. हे बाहेर निघत नाही. 11 दोन्ही 22 हे बाहेर निघत नाही. त्याला जशाला तसं ठेवलं. म्हणजे आपण हे 88च्या जागी 2 वर्गमुळात 22 असं लिहू शकतो. हे वजा 2 जशाला तसे प्लस मायनस याला मी 2 वर्गमुळात 22 लिहू शकतो हे 88ला. 2 गुणिले 3 किती होणार? 6. आता आपल्याला काय करायचं? हे एकदा प्लस मध्ये घ्यायचं, एकदा मायनस मध्ये. इथं काटाकाटी न करता मी प्लस आणि मायनस मध्ये घेतो कारण आपली एक स्टेप पुढे जाणार आहे. एम बरोबर वजा 2 एकदा प्लस मध्ये घेतले 2 वर्गमुळात 22 छेद 6 नियम बरोबर वजा 2 एकदा इथं प्लस मध्ये घेतल्यावर एकदा मायनस मध्ये 2 वर्गमुळात 22 छेद 6. आता इथं बघितलं तर प्रत्येकाला 2 न भाग जातो. प्रत्येक पदाला आपण 2 ने भागू. प्रत्येक पदास 2 ने भागून प्रत्येक पदाला आपण 2 न भागितलं तर काय होणार? याला 2 न भागितलं तर वजा 1 येणार. अधिक याला 2 न भागितलं तर 1 येणार पण 1 लिहायची गरज नसते. वर्गमुळात 22च लिहूत आपण. आणि याला 2 न भागितलं तर उत्तर 3 येणार. इथं काटाकाटी पण करू शकतात. ठीक आहे. ज्याला जसे कॅल्क्युलेशन जमतात त्यांनी तसे करू शकतात. आता इथं जसं आलं इथं पण तसंच येणार. इथं इथं वजा 1 हे वजा बाकीचं चिन्ह आहे वजा 22 आणि इथं 3 ला 3 येणार. म्हणजे इथं एकदा प्लस ला आलं एकदा मायनस ला आलं. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपलं उत्तर संपलं. एम बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 22 छेद 3 किंवा एम बरोबर वजा 1 वर्गमुळात 22 छेद 3 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत आपल्याला शेवटी लिहायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा प्रश्न संपला. पुढचा प्रश्न आपण थोड्याच वेळात पाहू. डाऊट्स असतील तर विचारू शकता. पुढचा प्रश्न मी घेतो. एकाच मिनिटात 2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुढचा प्रश्न घेऊ. हा 4थ्या नंबरचा प्रश्न आहे आपला. 5m चा वर्ग वजा 4m
-2 बरोबर 0. एक 5 मिनिटाची विश्रांती घेऊन हा प्रश्न लगेच सुरुवात करेल. फक्त 5 मिनिटं थांबा. व्हिडिओला लाईक करा. 5 जण लाईव्ह आहेत, पण फक्त एकच लाईक आहे. तुमची इच्छा असेल जास्तीत जास्त लाईव्ह राहावं, तर व्हिडिओला लाईक करत जा. एक 2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर हा प्रश्न करू. चला, प्रश्न क्रमांक 4 आहे आपला. इथं 5 m चा वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0 ची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. याची तुलना आपल्याला याच्याशी करू. काय येणार मग आपलं उत्तर? ए ची किंमत, बी ची किंमत, सी ची किंमत काढायची. इथे ए ची किंमत आहे 5, बी ची किंमत आहे -4, सी ची किंमत आहे -2. आता आपण काय करू, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो. बी वर्ग वजा 4ac, बी चा वर्ग म्हणजे वजा 4 चा वर्ग वजा 4 च्या जागी 4, ए ची किंमत आहे 5 आणि सी ची किंमत आहे -2. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. -4 चा वर्ग किती येणार? 16. इथे एकदा वजा, इथे एकदा वजा, गुणाकार आहे इकडे पूर्ण. वजा वजा काय होणार? अधिक होणार. 4 पंचे 20, 20 दोन्ही 40. या दोघांची बेरीज करायची, उत्तर येते आपल्याला 66. चला, मग आता आपण याला सगळं सॉल्व्ह करायचं आहे. कसं येणार आपलं उत्तर? इथे m ची व्हॅल्यू काढायची आहे. m बरोबर वजा b प्लस मायनस मध्ये b वर्ग वजा 4ac आणि खाली लिहायचं 2e. हे आपलं सूत्रच आहे, नेहमी परमनंटली आपल्याला सोबतच राहणार आहे. m बरोबर वजा, पहिले वजा लिहू, वजा जसा तसं, वजा b म्हणजे वजा 4 प्लस मायनस बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढलेली आहे, ते 66 आहे. ती 66 किंमत असल्यामुळे जसं तसं लिहू. एका मिनिटातच करू आपण पुढं. या दोघांची बेरीज होती 56. या दोघांची बेरीज होती 56. तर 56 येते. आता हे 2च्या जागी 2,
एच्या जागी किंमत काय? ए ची किंमत किती आहे? 5. ए ची किंमत किती आहे? ते 5 आहे. एका मिनिट पुढचं आहे आपल्याला वजा वजा काय झाले? प्लस. प्लस लिहायची गरज नाही. प्लस नाही लिहिलं तरी चालते. प्लस मायनस या वर्ग हे वर्गमूळ 56 ला आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. आपण वर्गमूळ 56 ला आपण 4 गुणिले 14 पण लिहू शकतो किंवा मी तुम्हाला करूनच दाखवतो याचं उत्तर. ठीक आहे. साईडला मी काय करतो या 56 चे अवयव पाडतो. 56 2 इथं 28 येतात इथं 2 28 ला 14 न भाग जातो 2 14 ला 7 न भाग गेला 7. आता इथं जोडी कशाची निघाली? फक्त 2 ची. म्हणजे 2च फक्त वर्गमूळाच्या बाहेर निघाले. आणि 7 दोन्ही 14 वर्गमूळाच्या बाहेर याला जोडी नाही भेटली, याला जोडी नाही भेटली. ते जशाला तसं आपल्याला वर्गमूळात राहतील. ठीक आहे. आणि 5 दोन्ही 10. पुन्हा एकदा लिहितो हे 4 प्लस मायनस 2 वर्गमुळात 14 छेद 10. आता आपण इथे पाहिलं तर याला पण 2 न भाग जाते, याला पण 2 न भाग जाते, याला पण 2 किंवा आपण हे काय करू शकतो? सगळ्याचे 2 बाजूला काढू शकतो. तसं कसंही करा. ठीक आहे. आता आपण इथे m बरोबर इथून 2 बाजूला काढू शकतो. हे की नाही याच्यातले. एक एक स्टेप लिहा नाही तर काय करा एकदा प्लस मायनस लिहा. म्हणजे एक स्टेप तुमची जास्त झालं तर एखादा अर्धा मार्क जास्त वाढू शकतो. प्लस मध्ये केलं 2 वर्गमुळात 14 छेद 10 किंवा m बरोबर 4 वजा 2 वर्गमुळात 14 छेद 10. ठीक आहे. म्हणजे एक स्टेप आपली जास्त झाली. आता याच्यातून 2 आपण एक्स्ट्रा काढू. इकडून 2 काढले, याच्यातले 2 काढले तर इथं 2 उरणार. हे 2 इकडे असल्यामुळे फक्त वर्गमुळात 14 उरणार आणि ते 10 येणार. हे जशाला तसं इकडे लिहायचं. फक्त इथं प्लसच्या जागी इथे काय लिहायचं? मायनस. आता याला भाग गेला 2 ने, याला भाग जाऊ शकतो 2 ने. इथं बेरीज असल्यामुळे आपण हे सगळं बाहेर काढूनच करावं लागते आपल्याला. m बरोबर काय आलं आपल्या इथं? 2 प्लस वर्गमुळात 14 छेद 5 किंवा m बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 छेद 5. मग आपल्याला इथे m बरोबर 2 प्लस वर्गमुळात 14 छेद 5 2 वजा वर्गमुळात 14 छेद 5 ही समीकरणाची मुळे आहेत. ही वर्ग समीकरणाची मुळे. मुळे आहेत. आपल्याला शेवटी लिहायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूत आपण. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 4 जण लाईव्ह आहेत. याच्या आधी पण बऱ्याच जणांनी लाईक केलेला आहे. तर जेवढे पण आहेत लाईव्ह कमीत कमी त्यांनी तरी लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. फ्री मध्ये राहता व्हिडिओला लाईक करायचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे 5व्या नंबरचा. y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. आता इथे खाली छेदास्थानी 3 आहे आणि बरोबरची संख्या पण तिकडे आहे. तर आपण काय करतो? प्रत्येक पदाला इथे खाली छेदस्थानी 3 असल्यामुळं आणि प्रत्येक पदाला 3 ने गुणू. प्रत्येक पदाला 3 न गुणायचं. म्हणजे ह्या y ला पण 3 न गुणायचं. याला पण 3 न गुणायचं. या 2 ला पण 3 न गुणायचं. प्रत्येकाला आपण 3 न गुणलं इथं. ठीक आहे. इथं झाले 3y चा वर्ग. हे 3 कटले इथं फक्त y उरणार. आणि इथं 2 बेत्रिक 6 असं उत्तर येईल. चला व्हिडिओला लाईव्ह जास्त आहेत पण लाईक्स नाही तर लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त मुलांनी लाईक करा. ठीक आहे. लाईक करायचे काहीही पैसे लागत नसतात. चला पुढे करूत आपण. लाईक हा चला 4था लाईक आलेला आहे. धन्यवाद. ज्यांनी पण लाईक केले आहे त्यांना. चला आता आपल्याला काय करायचं आहे? हे प्लसचे आहेत
इथं काही नसते म्हणजे कशाचं चिन्ह नसते म्हणजे प्लसचं आहे. प्लसचं इकडे जाऊन आपल्याला मायनस होईल. 3y चा वर्ग सूरजनं लाईक केल्या त्यांचं y वजा 6 बरोबर 0. हे प्लसच्या इकडे जाऊन मायनस झालेलं आहे. आता आपण काय करतो याची तुलना आपल्याला 3y चा वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0 ची तुलना x वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी करून तुलना आपण करायची. ठीक आहे. 5वा लाईक आलेला आहे. धन्यवाद ज्यांनी पण केलं त्यांनी. चला. आता आपल्याला काय करायचं a ची किंमत, b ची किंमत, c ची किंमत काढायची. a ची किंमत इथं 3 आहे. b ची किंमत इथं काही नसतं म्हणजे 1 असतं आणि c ची किंमत किती आहे? इथं c ची किंमत आहे वजा 6. ठीक आहे. a ची किंमत इथं b ची किंमत काही नाही म्हणजे 1 आहे. c ची किंमत आहे वजा 6. आता आपल्याला b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. b वर्ग वजा 4ac. b चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजा बाकीला वजा बाकी 4 च्या जागी 4 a च्या जागी 3 c ची किंमत आहे वजा 6. 1 चा वर्ग येतो 1 इथं 1 आणि 2 वजा बाकी आहे. गुणाकार करायचा बाकी सगळ्यांचा. ठीक आहे. 2 वजा असल्यामुळे उत्तर प्लस मध्ये येतं. 3 चौक 12 12 12 सक 72 उत्तर आलं 73. ठीक आहे. उत्तर आलं 73. आता याला आपण काय करू सूत्र लिहूत आणि हे सगळं सोडवू. आता इथं y दिल्यामुळे आपल्याला काय लिहायचं y लिहायचं. कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. -b प्लस मायनस वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2e हे आपलं सूत्र आहे. प्रत्येक वेळेस लिहायचं. व्हिडिओला लाईक करा. सोनाली व्हिडिओला लाईक करा. आरू लाईक करा. रोहन सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. हे सगळे जुनेच विद्यार्थी आहेत आपले. चला. एकच मिनिट. आता आपल्याला काय करायच्या किमती ठेवायच्या. वजा बी म्हणजे वजाच्या जागी वजाचं चिन्ह. बी ची किंमत किती आहे इथं? बी ची किंमत आलती आपली 1 प्लस बी वर्ग वजा 4ac ची आपण किंमत काढलेली आहे 73 वर्गमुळात 73. 2 च्या जागी 2 a च्या जागी किंमत किती आहे? तर a ची किंमत आहे 3. y बरोबर हे वजा 1 प्लस मध्ये एकदा घ्यायचे. सॉरी वर्ग प्लस मायनस घेऊ. या दोघांचा गुणाकार करू आपण पहिले. 6 आला. आता ही बघा ही मूळ संख्या असल्यामुळे याचे अवयव होत नाहीत. तुम्ही याचे अवयव काढायचा प्रयत्न करू नका. मूळ संख्या तुम्हाला पाठ पाहिजे. अवयव होत नसलं तर ह्याला असाच ठेवू आपण. ठीक आहे. आता एकदा प्लस मध्ये घ्यायचे एकदा मायनस मध्ये. वजा 1 प्लस वर्गमुळात 73 छेद 7 किंवा आपल्याला y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6 असं उत्तर लिहायचं. हे झालं उत्तर. ठीक आहे. आपलं उत्तर संपलेलं आहे. वजा 1 प्लस वर्गमुळात 73 छेद 6 वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6 ही वर्ग समीकरणाची मुळे आहे. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्यानं काही पैसे जात नाही तुमचे. व्हिडिओला लाईक करत जा. ठीक आहे.
काही चार्जेस नाहीत. व्हिडिओला लाईक करायचे तर मन खोलून लाईक करत जा. ठीक आहे, त्या दिवशी करत जाऊ नका लाईक करण्यामध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा 6वा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न आहे. लाईव्ह कंटिन्यू ठेवण्यासाठी लाईक करा. पाच एक्सचा वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. आता याला आपण सॉल्व करायचं. अतिशय सोपा प्रश्न आहे ना, इथं मायनस वगैरे काही नाही. 5x वर्ग अधिक 13x प्लस 8 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून. याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे. याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे, तो पण आपण सॉल्व करू. ए ची किंमत किती आहे इथं? ए ची किंमत आहे 5, बी ची किंमत किती आहे इथं? 13, सी ची किंमत किती आहे इथं? 8. आता आपण काय करू? बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. बी वर्ग वजा 4ac. बी चा वर्ग म्हणजे बघा, बी ची किंमत किती आहे? 13. म्हणजे बी चा वर्ग म्हणजे 13 चा वर्ग वजा ह्या 4च्या जागी 4 लिहायचे. ए ची किंमत आहे 1 आणि ह्या सी ची किंमत आहे आपल्याला 8 आहे. 13 चा वर्ग किती येतो? 13 चा वर्ग येतो 169 आणि ह्या दोघांचा गुणाकार 32 येतो. 1 न गुणाकार नाही केलं तरी म्हणजे तेवढाच येतो उत्तर. 169 वजा 32 आपला किती येणार? 169 वजा 32 7 3 1 137 तर आपल्याला आलेला आहे. इथं ए ची किंमत 5 आहे. सॉरी, इथं चुकीचं लिहिलं मी. ए ची किंमत 5, ए ची किंमत 4ac 4 पंचे 20 हे 160 येतात. किती आले? 160. तर दोघांची वजाबाकी केलं तर 9 उत्तर आला. थोडं चुकीचं झालं आपलं. ठीक आहे, ए ची किंमत 5 होती, इथे ए ची किंमत 1 लिहिल्यामुळे उत्तर थोडंसं आपलं चुकीचं झालं. आता आपण हे x ची व्हॅल्यू काढू. वजा बी प्लस मायनस बी वर्ग वजा 4ac आपलं हे सूत्र आहे. खाली दोन्ही हे सूत्र लिहून घ्यायचं आणि त्याची किंमत काढायची. x बरोबर वजा बी म्हणजे वजा 13 प्लस मायनस बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आहे? याची किंमत आहे आपल्याला 9. बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली? 9. ते आपण आधीच काढून ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि खाली 2च्या जागी 2. अजून एक लाईक केलेलं आहे, ज्यांनी पण लाईक केलं धन्यवाद. लाईक करत जा, व्हिडिओला लाईक करत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा. ठीक आहे. ए ची किंमत किती आहे? तर ए ची किंमत आहे 5 वजा 13 प्लस मायनस वर्गमुळात 9 म्हणजे उत्तर किती येणार आपल्याला? वर्गमुळात 9 म्हणजे आपल्याला उत्तर येणार याचं हे 3 चा वर्ग आहे म्हणजे वर्गमुळात 9 म्हणजे 3 उत्तर येते. 5 दोन्ही 10 उत्तर आलं. त्याच्यानंतर आपण पुढचं उत्तर करू. व्हिडिओला लाईक करत जा, व्हिडिओला लाईक. ठीक आहे, आता आपण हे x बरोबर वजा 13 प्लस 3 एकदा प्लस मध्ये घेऊ, खालचे 10 खाली. x बरोबर वजा 13 मायनस 3 हे खालचे 10 खाली. ठीक आहे, आता याचे कॅल्क्युलेशन करू. x बरोबर 1 मायनस 1 प्लस 1 धन 1 ऋण संख्या आहे, मग वजा बाकी होईल याची. 13 मधून 3 गेले 10 आले, वजाबाकीची संख्या मोठी असल्यामुळे वजाबाकीचे चिन्ह खाली 10 ला 10. हे किती होणार? वजा 13 आणि वजा 3 दोन्ही ऋण ऋण असल्यामुळे याची बेरीज होणार. मग हे किती येणार? वजा 16 छेद 10. व्हिडिओला लाईक करा. लाईक 8 जण लाईव्ह आहेत, फक्त 6 जणांनी लाईक केलेलं आहे. त्याच्यापैकी पण आधी पण बऱ्याचशा मुलांनी लाईक केलेलं आहे. 10च्या पाड्यात 10 किती नंबरला येते? 10च्या पाड्यात 10 1 नंबरला येते. एकच वजा असल्यामुळे उत्तर वजा बाकी मध्ये. याला पण 2 भाग जाते, 2 भाग दिले तर 5 येते. याला 2 भाग दिले तर उत्तर 8 येते. 1 वजा असल्यामुळे वजा बाकी
आणि वरी 8 आणि खाली 5 आपल्याला उत्तरात पाहायला भेटते. ठीक आहे. तर मग आपण काय लिहू शकतो, x बरोबर -1 -8/5 ही वर्ग समीकरणाची ही मुळे आहेत. मुळे आहेत. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मुलांनी, विद्यार्थ्यांनी लाईक करा. ठीक आहे. डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. काय डाऊट आहे का? एक शेवटचा प्रश्न राहिला, तो आपल्याला करायचा आहे. शेवटचा प्रश्न आपल्याला हा आहे. ठीक आहे. डायरेक्टच मी करणार आहे. व्हिडिओला लाईक करा. 8 जण लाईव्ह आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न करायचा आपल्याला. प्रश्न क्रमांक 3. कृपया व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करायचे काहीही चार्जेस लागत नाहीत. धन्यवाद ज्यांनी पण लाईक केलं त्यांनी. शेवटचा प्रश्न आपण 2-3 मिनिटात सुरुवात करू. हॅलो शिवम. 2 मिनिटाच्या विश्रांतीनं आपण शेवटचा प्रश्न करू. एका मिनिटानंतर शेवटचा प्रश्न करू. मिनिट थांबा. शेवटचा प्रश्न आपण सुरू करत आहोत. व्हिडिओला लाईक करा. 8 जण लाईव्ह आहेत हा. आणि 7च लाईक आहेत, म्हणजे एकानं कोणीतरी केलं नाही. कंजूसी करू नका. लाईक करण्यामध्ये काही लागत नाही, पण एखाद्याला आनंद होतो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईव्ह येण्याचा एक प्रेरणा भेटते. 11 जण लाईव्ह आहेत, फक्त 7 जणांनी लाईक केलेलं आहे. ठीक आहे. हा आपला शेवटचा प्रश्न आहे. लाईव्ह मी कंटिन्यू ठेवेल. जर लाईक 10 तरी असतील, 10 जर लाईक असेल तर मी लाईव्ह कंटिन्यू ठेवेल. x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3 x अधिक 3 बरोबर 0 ची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. 5 मिनिटात व्हिडिओ संपेल. जर जास्तीत जास्त लाईक आले तर मी व्हिडिओ कंटिन्यू लाईव्ह चालू राहू दे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पुढं करूत आपण. इथे a ची किंमत, b ची किंमत आणि c ची किंमत आपल्याला काढायची. a ची किंमत इथं काही नसते, म्हणजे किती असते 1. b ची किंमत काय 2 वर्गमुळात 3 आणि c ची किंमत किती इथं 3 आहे. कमीत कमी 10 लाईक्स पाहिजे, तेव्हाच मी काय करेल, कंटिन्यू ठेवेल लाईव्ह. गरज नाही वाटते बऱ्याच जणांना. b वर्ग वजा 4ac. b चा वर्ग म्हणजे काय येणार, b म्हणजे काय, किती आहे 2 वर्गमुळात 3 त्याचा वर्ग वजा 4 च्या जागी 4. a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 3. 2 चा वर्ग येते 4 वर्गमुळात 3 चा वर्ग, वर्गमुळात 3 वर्ग पहा, वर्गमुळात 3 आणि त्याचा वर्ग. 3 चा वर्ग किती येते 9 आणि 9 चा वर्गमूळ किती येते 3. म्हणजे वर्गमुळात 3 चा वर्ग, हे वर्गमूळ हटवून जाते, वर्ग हटवून जाते, इथं 3 येणार. वजा 4 गुणिले 3 किती येणार 12. 4 त्रिक 12 वजा 12. 12 वजा 12 उत्तर येते 0. म्हणजे b वर्ग वजा 4 ची किंमत किती आपल्याला आलेली आहे, ती 0 आलेली आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद व्हिडिओला जे पण लाईक केले त्यांचं. ठीक आहे. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x ची वजा b प्लस मायनस वर्गमुळात b वर्ग वजा 4ac मी खाली 2a. x बरोबर काय येणार मग आपलं, वजा b म्हणजे इथं काय येणार वजा 2 वर्गमुळात 3 प्लस मायनस b वर्ग मायनस 4ac ची किंमत किती आली इथं 0 आलेली आहे. मग इथे मी 0 लिहिली.
2च्या जागी 2, च्या जागी किती किंमत आहे? ची किंमत आहे 1. आता हे इथे प्लस मायनस 0 असल्यामुळे याची काही किंमत नाहीये शून्याची. शून्याची वर्गमूळाच्या बाहेरची किंमत 0च असणार आहे. मग मी त्याला 2 वेळेस लिहून देतो. एकदा प्लसमध्ये, एकदा मायनसमध्ये. पहिले आता गुणाकार करून घेऊत आपण. याची किंमत किती आली? 0च आली. ठीक आहे. वर्गमूळ 0चे 0. बे एक बे. आता एकदा प्लसमध्ये लिहू, एकदा मायनसमध्ये. एकदा प्लसमध्ये 0 लिहिलं. एकदा मायनस 0 मध्ये 0 लिहिलं. आता या शून्याची व्हॅल्यू काही नाही. मग आपण काय करायचं? त्याला जशाला तसंच ठेवायचं. पुढचा प्रश्न. याच्या पुढे आपण जाऊ. x बरोबर -2 वर्गमुळात 3/2. हे 0 प्लस केलं तर काही फरक पडणार नाही. x बरोबर -2 वर्गमुळात 3/2. हे 0 मायनस जरी केलं तर काही फरक पडत नाही. हे दोन कटले, हे दोन कटले. x बरोबर -3 आणि इथं पण x बरोबर -3 आपल्याला उरलेला आहे. x बरोबर आपल्याला -3 ही वर्ग समीकरणाची मुळे आहेत. असं आपल्याला शेवटी लिहायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा सराव संपलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल की जास्तीत जास्त लाईव्ह यावं मी, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करत जायचं आहे. व्हिडिओला लाईक केलं म्हणजे मला कळेल किंवा तुम्हाला आवडायला व्हिडिओ आणि मी कंटिन्यू करायला पाहिजे. जास्त लाईक नसले तर मला काय वाटेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आणि लाईक म्हणजे जास्त लाईव्ह यायची गरज नाही. आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही धन्यवाद. व्हिडिओ पाहत जा असेच आपले. ठीक आहे.